मी अमित तानाजी सोनवणे, वाजेवाडीचा माजी उपसरपंच। आज आम्ही वाजेवाडी येथेच रासायनिक आणि सेंद्रिय खताविषयी आणि औषधांविषयी सर्व माहिती देण्यासाठी आज आम्ही सकाळपासून वाजेवाडी येथे फिरत आहोत। जवळजवळ सगळ्या शेतीत प्रत्यक्ष जाऊन आपण पाहताय, प्रत्यक्ष शेतीत जाऊन सेंद्रिय आणि रासायनिक खताचा फरक काय हे जाणून घेण्यासाठी इंडियन ॲग्रो कंपनीच्या प्रतिनिधी आरती मॅडम आज स्वतः इथे आलेले आहेत, त्यांच्याबरोबर सर देखील आलेले आहेत। तर माझा प्रश्न आरती मॅडमला हाच आहे की आम्ही खूप ग्रामीण शेतकरी आहोत, आम्ही ह्याच आमचा म्हणजे आधारच मॅडम हाच आहे की शेतीपासून जे उत्पन्न मिळेल तेच आम्ही आमच्या घरासाठी इतर कामासाठी वापरत असतो आणि कमीत कमी खर्चामध्ये आणि आयुर्वेदिक शेती कशी होईल याची आपण थोडक्यात माहिती द्यावी, जेणेकरून नमस्कार, माझं नाव आरती विद्ये। जसं सरांनी सांगितलेलं आहे, शेतीविषयी मी माहिती देण्यासाठी आले आहे। कारण की आज आपण बघतोय की रासायनिक शेतकरी बरेचसे रासायनिक प्रकारे जे उत्पन्न काढतात आणि त्याचे परिणाम किती वाईट अवस्थेमध्ये होते। कारण की जमीन जी आहे पूर्ण नापीक झाली आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढतोय, खर्च वाढतोच आहे पण उत्पन्न कमी निघतंय। तर ह्याच्यासाठी काही पुढाकार आम्ही सरांनी आणि मी मिळून काही पुढाकार घेतलेला आहे की इंडिया ॲग्रो कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांचा खर्च कमी करता कसं येईल, उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याच्यावरती आम्ही मार्गदर्शन करतो। उदाहरणार्थ आज आपण म्हटलं की जे इंडिया ॲग्रो आहे ही जगातली एकमेव कंपनी आहे जे कीटनाशक वरती पहिली ही कंपनी आहे आणि ज्याच्यामध्ये एक खतांचा जो डोसेस दिला ज्याच्यामुळे जमीन काय आहे की ती सुपीक होत जाते आणि जमीन सुपीक झालं आणि जमिनीची इम्युनिटी जर परत आली तर त्याच्याच बरोबर जमिनीची जर इम्युनिटी आली की लोकांचा म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि उत्पन्न चांगलं निघतं आणि प्रत्येक घरामध्ये निरोगी लोक राहू शकतात। कारण की आज आपण जे पिकवतोय तेच खातोय म्हणून कॅन्सरचं प्रमाण पण त्याप्रमाणे वाढलेलं आहे। तर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी मिळून जर एकत्र आलो तर आपण जनकल्याण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो। सुंदर माहिती आरती मॅडमने आपल्याला दिली आणि जवळजवळ सर्व मुद्दे आपल्या सर्वांच्या लक्षात आले असतील। तर वाजेवाडी गावचे माजी उपसरपंच देवीदासजी भोर यांनी सुद्धा एक शेतकरी आहेत, म्हणजे मुळाचे शेतकरी। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर येऊन आम्हाला जी सेंद्रिय शेतीचं येणाऱ्या काळात जे महत्त्व आहे, येणाऱ्या काळात सेंद्रिय शेतीची गरज आज आम्हाला त्यांनी सांगितली। आज पाहिलं तर आपण रासायनिक शेती करून ऊसाचंच पाहिलं तर एकरी आपण 40 टनांच्या वरती उत्पादन घेऊ शकत नाही कितीही प्रयत्न करून। त्याच धर्तीवर मॅडमनी आम्हाला सेंद्रिय शेतीची जे आपण त्यांचे जे प्रोडक्ट वापरले इंडिया ॲग्रोचे, तर तेच उत्पन्न आपण 75 ते 80 टनावरती कसे नेऊ शकतो याबद्दल आम्हाला मॅडमनी सर्व माहिती दिली। तसेच रासायनिक शेती करून आपण आपल्या शरीरावर काय परिणाम होत आहेत याची कल्पना मॅडमनी आम्हाला दिली आणि सेंद्रिय शेतीने काय जे आपल्याला फायदे होणार आहे येणाऱ्या काळात ते आम्हाला मॅडमनी उत्कृष्टरित्या समजून सांगितले। खर्चाचंही बजेट जे आहे रासायनिक शेतीचं पाहिलं तर एकरी आपला खर्च 50 ते 55 हजारावरती जातो। तसेच या सेंद्रिय शेतीचे जे बजेट आहे 35 हजारावरती सेंद्रिय शेतीचं बजेट 30 ते 35 हजारात पूर्ण एकरी। कुठल्या पिकांविषयी सांगितले? तसेच सगळ्यांची नावं घ्या। मका, कांदा, जे आपण तरकारी पिकं करतो, मिरची, कोथिंबीर, सर्व पिकांवरती आपण यांचे प्रोडक्ट वापरून सेंद्रिय शेती आपण उत्तम प्रकारे। कंपनीच्या अधिकारी आरती मॅडम यांनी सेंद्रिय शेतीची गरज आणि सेंद्रिय शेतीची पूर्ण माहिती आम्हाला दिली। तसेच ही कंपनी शेतकऱ्याच्या थेट बांधावर आमच्या वाजेवाडी गावचे उपसरपंच अमित भाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आली। तसेच येणाऱ्या काळात गावातील अनेक बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे आणि तो प्रयत्न इंडिया ॲग्रो कंपनी तसेच आरती मॅडम व अमित भाऊ सोनवणे यांच्या प्रयत्नातून यांच्या माध्यमातून तो प्रयत्न चालू आहे। तरी या कंपनीचे मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। ते शेतकऱ्यांच्या बांधावरती आले, याच्यानंतरही त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती यावे। धन्यवाद। कंपनी
अमित भाऊ सोनवणे यांच्यामुळे ह्या ठिकाणी आली आणि सर्व आम्हा शेतकऱ्यांना ह्या कंपनीवाल्यांनी जी माहिती दिली ही माहिती एक चांगली एकदम. आणि ऊसाबद्दल जर बोललं तर आज एकरी आमच्याकडे 30 ते 35 टनाचा ॲव्हरेज आहे. तोच यांच्यामार्फत आम्हाला 70-75 टन निघू शकतो कमी खर्चामध्ये.